गेल्या 1.5 वर्षाहून अधिक काळ जे 12 जिल्ह्यातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करत आहेत, या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 4 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गमधील जी काही एकूण गावे आहेत शक्तिपीठ महामार्गामधील त्यांना घेऊन एक जनजागृती परिषद जी आहे ती आयोजित केली आहे। या परिषदेमध्ये विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व इतरही आमच्यासारखे जे समन्वयक आहेत हे मुख्य या परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। देवेंद्र फडणवीस जे आहेत सातत्याने ही मोजणी आणि भूसंपादन रेटण्याचा प्रयत्न करत होते, पण जवळपास 99% गावांमध्ये शेतकऱ्यांनी भूसंपादनाला राज्यभर विरोध केला दिसतोय। त्यामुळेच मागच्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये खडा टाकून बघितला आणि सांगितलं की सोलापूर कोल्हापूरपासून पुढे हा पर्यायी मार्ग चंदगडमधून वगैरे नेण्यात येईल, पण अजिबात असं झालेलं नाही आहे। 2 दिवसांपूर्वी सांगलीमधील माधवनगर या ठिकाणी जमीन मोजणीसाठी अधिकारी व पोलीस गेले होते। मला असं वाटतं की ही थापेबाजी जी आहे, ही भूलताप जी आहे, ही देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत। येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेऊन या विरोधात मोठं आंदोलन जे आहे ती व्याप्ती त्याची तीव्रता वाढवली जाईल आणि सिंधुदुर्गमधील जो मेळावा आहे, जी परिषद आहे, ही यशस्वी करून सिंधुदुर्गमधल्या देखील गावांचा उठाव या महामार्गाविरोधात होणार आहे।